शतधौत घृत हा. म्हणजे काय तर आयुर्वेदानुसार ह्याला 100 वेळा मंथन करून शुद्ध गाईच्या तुपापासून बनवलेलं असं हे औषधी अमृत आहे. आयुर्वेदानुसार ह्याचा वापर आपण अनेक प्रकारच्या स्किन डिसीजेस मध्ये सुद्धा करतो. अच्छा. जसं सोरायसिस आहे, एक्झिमा आहे, त्याचबरोबर पिगमेंटेशन आहे, डार्क सर्कल्स आहे, रिंकल्स, कोलॅजन लेवल्स कमी झालेले असतील तर त्यासाठी तूपच काम करत. आपल्या शरीरात जर पित्त वाढलेलं असेल तर ते पित्त कमी करण्यासाठी सुद्धा हे शतधौत घृत आपण जेव्हा त्वचेवर लावतो तेव्हा आपल्या शरीरातलं पित्त कमी व्हायला सुद्धा आपल्याला मदत होते. म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये सनबर्न्स होत असतील, घामोळं येत असेल, पुरळ येत असेल तर त्यावर सुद्धा हे शतधौत घृत वापरता येईल. जे शतधौत घृत आहे ह्याचा उल्लेख ना चरक संहिता, अष्टांग हृदय, योग रत्नाकर ह्या ग्रंथांमध्ये आलेला आहे. अच्छा. आणि हा वापर हा आपण त्वचेसाठी करताना ते कसं बनवावं, ते कित्या सात्विक पद्धतीने कसं बनवावं याचा उल्लेख सुद्धा ग्रंथात आलेला आहे. म्हणजे तांब्याचं भांडच वापरणं गरजेचं असतं, गाईचं तूपच त्याच्यात वापरायचं असतं, त्याबरोबर थंड पाण्याचाच वापर तेव्हा करायचा असतो. बरोबर. ते तयार करताना पौर्णिमेच्या दिवशीच केलं जातं. अच्छा. आणि ते बनवत असताना मंत्र उच्चार करणंही तितकंच महत्वाचं असतं. नमस्कार. इझी आयुर्वेदा फॉर यू विथ डॉक्टर रुचा या पॉडकास्टमध्ये मी तपस्या नेवे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. नोव्हेंबर महिना सुरू झालाय आणि नोव्हेंबर म्हटला की थंडीची चाहूल लागते. हळूहळू ही थंडी वाढत जाईल आणि मग आपली स्किन ड्राय होणं, त्याच्यावर रॅशेस येणं हे सगळे प्रकार सुरू होतात आणि मला तर हा प्रचंड त्रास आहे. पण याच्यावरती काय उपाय आहे? म्हणजे आपण कॉस्मॅटिक तर बाजारात ना आणतो, मॉइश्चरायझर आहे, बरेच काय काय आहेत, पण ओरिजिनल काय आपण वापरू शकतो, आयुर्वेदिक काय वापरू शकतो हे सर्च करताना मला शतधौत घृत असा एक प्रकार सापडला आणि मी बघितलं तर डॉक्टर रुचा यांच्याच एका रीलमध्ये मी ते बघितलं आणि मग ठरवलं की याबद्दल त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊयात. तर म्हणूनच डॉक्टर रुचा तुमचं पुन्हा एकदा स्वागत पॉडकास्टमध्ये. येस, नमस्कार. नमस्कार. आणि मी म्हटलं तसं की शतधौत घृत आधी एकतर हे नाव उच्चारतानाच जीभ आमची बोबडी वळते, तर हे एकटक करणं आणि ते नेमकं काय आहे आणि त्याचा उपयोग कसा आहे असे बरेच प्रश्न मला पडले. बरोबर. अर्थात त्यातनं त्या तुमच्या छोट्याशा रील मधनं बरंच काही मिळालं, पण म्हटलं अधिक जाणून घेऊयात आणि लोकांना सुद्धा त्याची अधिक माहिती मिळावी. करेक्ट. म्हणून म्हटलं आज तुमच्याशी त्याविषयीच गप्पा मारूयात. नक्कीच. शतधौत घृत हा म्हणजे काय तर आयुर्वेदानुसार ह्याला 100 वेळा मंथन करून शुद्ध गाईच्या तुपापासून बनवलेलं असं हे औषधी अमृत आहे. बर. सो ह्याला अमृत का म्हटलं जातं तर आपण जेव्हा ही बनवण्याची प्रक्रिया करतो तेव्हा एक प्रकारचं मंथन आपण करत असतो. जेव्हा थंड पाणी आपण त्या तुपात घालतो आणि त्याला घुसळून हे तयार केलं जात असतं, तर ही मंथनाची प्रक्रिया केली जात असते आणि त्याच्यातून जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा अगदी मऊसूद असं क्रीम तयार होतं. म्हणजे जे तूप आहे त्यापासूनच हे क्रीम तयार होत असतं. सो ह्याला आयुर्वेदानुसार शतधौत घृत असं म्हटलं जातं. शत म्हणजे 100 आणि घृत म्हणजे तूप आणि धौत म्हणजे धुतलेलं. हा साधा त्याचा अर्थ आहे. आणि आयुर्वेदानुसार ह्याचा वापर आपण अनेक प्रकारच्या स्किन डिसीजेस मध्ये सुद्धा करतो. अच्छा. जसं सोरायसिस आहे, एक्झिमा आहे, यासाठी सुद्धा त्याचा वापर होत असतो. त्याचबरोबर पिगमेंटेशन आहे, डार्क सर्कल्स आहेत, रिंकल्स, कोलॅजन लेवल्स कमी झालेले असतील तर त्यासाठी तूपच काम करतं. सो त्यासाठी सुद्धा हे शतधौत घृत काम करतं. जर आता एक्झिमाची खाज येत असेल, सोरायसिसची खाज येत असेल, त्याचे जे पॅच तयार झालेले असतील तर त्यावर सुद्धा हे तूप काम करतं. बर. तसंच पित्त, आपल्या शरीरात जर पित्त वाढलेलं असेल तर ते पित्त कमी करण्यासाठी सुद्धा हे शतधौत घृत आपण जेव्हा त्वचेवर लावतो तेव्हा आपल्या शरीरातलं पित्त कमी व्हायला सुद्धा आपल्याला मदत होत असते. अच्छा. म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये सनबर्न्स होत असतील, घामोळं येत असेल, पुरळ येत असेल तर त्यावर सुद्धा हे शतधौत घृत वापरता येतं. म्हणजे फक्त थंडीतच नाही तर सगळ्याच सीझन मध्ये
हे शतधौत घृत हे वापरता येतं. म्हणजे उपायकारक अगदी आहे. ड्राय स्किन साठी तर हे खरंच अमृताप्रमाणे काम करतं. म्हणजे आपल्याला ती लावलं की स्किन सॉफ्ट राहते, आपली मुलायम त्वचा राहण्यासाठी सुद्धा ह्या शतधौत घृताने अगदी सुंदर असा आपल्याला गुण मिळत असतो. आणि कोणत्याही वयोगटामध्ये ह्याचा वापर होऊ शकतो, हो. म्हणजे अगदी लहान बाळ असेल किंवा लहान मुलं असतील तर त्यांनाही आपण याचा उपयोग करू शकतो. म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्ती कोणीही याचा वापर करू शकतो. आता एखाद्याची त्वचा पेशंट विचारतात की आमची ऑइली स्किन आहे तर आम्ही वापरायचं की नाही, तर हे रात्री झोपताना लावायचं असतं. सो तेव्हा ते हे लावू शकतात. याने त्यांच्या म्हणजे शरीरात वाढलेलं पित्त किंवा त्वचेच्या ठिकाणी वाढलेलं पित्त हे कमी व्हायला पण त्याने मदत होत असते. तर ते ड्राय स्किन असू दे, ऑइली स्किन असू दे, मिक्सचर स्किन असू दे, सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी हे वापरता येत. बरं, आता हे तुम्ही सांगितलं की 100 वेळा धुतलेलं तूप, पण मग ते नेमकं कसं तयार करायचं आणि मुळात घरी ते तयार करता येतं का? नक्कीच. सो हे जे शतधौत घृत आहे ह्याचा उल्लेख ना चरक संहिता, अष्टांग हृदय, योग रत्नाकर ह्या ग्रंथांमध्ये आलेला आहे. अच्छा. आणि हा वापर हा आपण त्वचेसाठी करताना ते कसं बनवावं, ते कित्या सात्विक पद्धतीने कसं बनवावं याचा उल्लेख सुद्धा ग्रंथात आलेला आहे. म्हणजे तांब्याचं भांडच वापरणं गरजेचं असतं, गाईचं तुपच त्याच्यात वापरायचं असतं, त्याबरोबर थंड पाण्याचाच वापर तेव्हा करायचा असतो. म्हणजे गरम पाणी वापरून चालणार नाही, तर तेव्हा आपल्याला थंड पाणीच वापरावं लागतं. ते तयार करताना पौर्णिमेच्या दिवशीच केलं जातं. अच्छा, इतर कोणत्याही दिवशी ते तयार केलेलं चालतं? पौर्णिमेच्या दिवशीच करायचं असतं. म्हणजे चंद्राची जी शीतलता आहे ती त्या तुपात येणं किंवा हे चंद्राच्या प्रकाशाखाली तयार केलं जातं. अच्छा. आणि ते बनवत असताना मंत्र उच्चार करणंही तितकंच महत्वाचं असतं. कारण काय, हे बनवताना तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे, हे तुम्ही जेव्हा बनवत आहात तेव्हा. आणि त्याचबरोबर त्या मंत्र उच्चारणाने त्या तुपामध्ये ते गुणधर्म उतरण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होत असते. जसं धन्वंतरी स्तोत्र आहे किंवा गायत्री मंत्र आहे किंवा तुम्हाला जे आवडेल ते मंत्र, ते त्याचा वापर हे बनवताना आपण करू शकतो. बरोबर. म्हणजे त्या मंत्र उच्चारांमधनं जी नाद निर्मिती किंवा ते ध्वनी तयार होतो त्याचा उपयोग यासाठी करतो आपण. म्हणजे त्यात उतरणं ते गरजेचं आहे, चांगली व्हायब्रेशन्स त्याला मिळणं, तर ते ह्यासाठी केलं जात असतं. आणि त्याचबरोबर कसं असतं की हे सगळ्या स्किन डिसीजेस वर वापरलं जात असतं, पण हे बनवताना आपण ती काळजी घेणं, म्हणजे त्याला शेल्फ लाईफ खूप कमी असतं. कारण तर ते बनवून त्याचं नीट प्रिझर्वेशन कसं करायचं, तर हेही तितकंच महत्वाचं असतं. सो ते बनवताना छान मनाने, सात्विक मनाने बनवणं, आणि हे खूप महत्वाचं असतं. मला असं वाटतं आपण सगळ्यांसाठी एक काय म्हणतात डेमो आपण दाखवू शकतो का, की हे कसं तयार केलं जातं? येस, नक्कीच. कारण ही सगळी तयारी ठेवलीच आहे. आपण नक्कीच म्हणजे तूप धुतात मुळात, हीच आधी एकतर संकल्पना फार लोकांना नवीन असेल की हे तूप धुवायचं कसं बाबा, आणि मग त्याच्यातनं ते 100 वेळा आणखीन ते मंथन करून मग त्यातनं जे निर्माण होतं. कारण आता क्रीम तर आपल्याला सहज सरास बाजारात उपलब्ध असतात, बरोबर, पण अशा पद्धतीने ते तयार करणं हा खरं तर खूप मोठा टास्क आहे. माझी एक पेशंट आहे, कालच तिने मला सांगितलं की मॅडम तुम्ही जो तुमचा इंस्टाग्रामवर रील होतं ते आम्ही बघितलं, आणि त्याप्रमाणे मी माझ्या 2 वर्षाच्या मुलीसाठी शतधौत घृत हे घरी बनवलं. आणि तिला त्याने गुण मिळाला. ती म्हणाली की तिच्या चेहऱ्यावर खूप पुरळ होतं, निस्तेज त्वचा होती आणि तिला खूप ड्रायनेस होता. त्यासाठी घरी बनवलेल्या शतधौत घृताने पण त्या मुलीला लगेच फरक पडला. त्यानंतर ती माझ्याकडे ट्रीटमेंट घ्यायला तिने तिच्या नवऱ्याबरोबर त्या मुलीला पाठवलं की मॅडम आता हिच्या चेहऱ्यावर पुरळ बाकी जे राहिलेलं आहे ते घालवण्यासाठी आता तुम्ही काहीतरी सांगा. नक्कीच, नक्कीच. कारण शेवटी कसं आहे की एका आम्ही ते तयार करणं आणि एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी ते तयार करणं याच्यामध्ये खूप फरक असतो. शेवटी काय म्हणतात ना की शिक्षण हे कशासाठी असतं, शास्त्र एखादा आपण का शिकतो, तर त्याचा योग्य तो आणि योग्य तितक्या योग्य त्या प्रमाणात वापर करणं हे जास्त महत्वाचं असतं. आणि ते कदाचित आमच्याकडनं वर खाली होऊ शकतं. तर त्याच्यामुळे आता हे जेव्हा बनवतो ना तेव्हा खरंच अगदी 5 ते 6 तास लागतात हे बनवायला. म्हणजे कारण कसं असतं, ह्याचं कॅल्क्युलेशन आपण कसं करतो, तर पहिली फेरी जी आपण घेणार, म्हणजे पहिले जेव्हा आपण चालू करणार ते 100 वेळा एकदा मानलं जातं. असं 100 वेळा
म्हणजे 100 × 100 100 असं 10,000 वेळा ह्या फेऱ्या घ्याव्या लागतात. त्यामुळे हे तयार करताना अगदी 5 ते 6 तास हे लागतातच लागतात. बापरे. आणि म्हणूनच ते बनवणं किंवा हे थोडं कठीण असतं. म्हणूनच ते चांगल्या पद्धतीने पण तेवढं तयार करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. कधी कधी काय असतं, मिक्सरमध्ये बनवलं जातं किंवा स्टीलची भांडी वापरली जातात, हा. फॅक्टरी मेड असतं, पण त्याच्यात तो गुण मिळत नाही, कारण का तांब्याचा जो गुण आहे तो त्या घृतात उतरलेला नसतो. म्हणून ते जेवढं सात्विक पद्धतीने, शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेलं असेल ते तेवढं चांगलं. तुम्ही म्हणालात की तांब्याच्या ह्याच्यातच ते तयार केलं पाहिजे, हो. भांड्यामध्ये. हो, स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा इतर कुठल्या भांड्यामध्ये ते तयार केलं तर काय फरक पडतो? म्हणजे तांब हा जो धातू आहे हा जंतुनाशक आहे, त्याचबरोबर पित्तशामक सुद्धा आहे, बरोबर. आणि ऊर्जा, आपली जी ऊर्जा आहे तो शुद्ध करणारा धातू आहे. म्हणून त्याच तांब्याच्या भांड्याचाच वापर करणं ह्याला खूप महत्व आहे. आता काही कारणास्तव आपल्याकडे ते नसेल तर घरच्या घरी बनवताना आपण वापरलं तरी चालू शकतं, पण जर उपलब्धता असेल तर पहिले तांब्याच्या भांड्यालाच प्रेफरन्स देणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि मग ते ज्यावेळेस आपण मंथन करतो त्याचं, तर त्यावेळेस जे आपण वरचं भांड घेतो, ती वाटी असेल किंवा गडू असेल, जे काही असेल, तर ते सुद्धा तांब्याच असणं आवश्यक आहे. ते सुद्धा तांब्याच असणं गरजेचं आहे, कारण काय तेच महत्वाचं उपकरण आहे की त्याने आपण ते घुसळणार आहोत, मंथन करणार आहोत, त्यामुळे ते सुद्धा तांब्याच असणं आवश्यक आहे. मला असं वाटतं हे एवढं जे आपण ऐकतोय ना, ते आता आपण इथे करून बघूयात, कारण इथे सगळी तयारी केलेली आहे ऑलरेडी. येस. आणि आपण ते आता बघूयात. मला फार उत्सुकता आहे की हे कसं तयार केलं जातं. सो पहिलं तांब्याचं भांड घ्यायचं असतं. जो आपल्याला एखादा मंत्र आवडत असेल त्याचं आपण उच्चारण करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर पहिले सगळ्यात गोघृत म्हणजे म्हशीचं तूप न घेता फक्त आणि फक्त गाईचं तूप घ्यायचं आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. सो थोडंसं आपण पहिले तूप घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात थंड पाणी घ्यायचं आहे. सो ते थंडच असणं महत्वाचं आहे. या पाण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे? म्हणजे तुपाचं प्रमाण आणि पाण्याच्या प्रमाणेच आपल्याला थोडंफार अंदाजे घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला म्हणजे समजा आपण 1 चमचा तूप घेतलं असेल तर एक साधारण 2 चमचे पाणी पूर्ण भिजलं पाहिजे. पूर्ण भिजलं पाहिजे, तेवढं पाणी असलं पाहिजे. सो त्याच्यानंतर हे वळसे घालायचे. हे असं आपण करायला चालू करायचं असतं. आणि हे असं 100 वेळा करायचं. हे 100 वेळा करायचं. मग ते पाणी काढायचं. मग पुन्हा 100 वेळा करायचं. परत 100 वेळा करायचं. म्हणजे असं एकदा हे सुरू केल्यानंतर 100 वेळा करायचं, आणि असं तुम्हाला 100 वेळा करायचं आहे, म्हणजे 10,000 वेळा तुम्हाला हे असं फिरवायचं आहे. हे असं केल्यानंतर त्या तुपाचा रंग बदलत जातो का? सो हे करताना कसं आपल्याला लक्षात ठेवायचंय की हे तूप नीट त्याच्यात शुद्ध होत आहे, त्याच्यातल्या इम्प्युरिटीज कमी होत आहेत. आणि हे बनवताना हे शतधौत घृत त्वचेच्या 7 स्तरांमध्ये शोषलं जातं. म्हणजे आपण नुसतं तूप जर लावलं ना तर ते वरच्यावर राहतं, ते त्वचेमध्ये शोषलं जात नाही. पण जेव्हा आपण हे वळसे घालून तयार केलेलं शतधौत घृत आहे ते त्वचेच्या प्रत्येक लेअर पर्यंत पोचतं. म्हणून हे शुद्धतेच्या दर्जेप्रमाणे ते तयार करणं गरजेचं असतं. सो आता हे काउंट करणं पण गरजेचं आहे की ते 100 झाले पाहिजे. सो त्याच्यासाठी आपण एक काउंटर लावून ठेवायचा किंवा आपण वहीत काउंट करून ठेवायचं, लिहून ठेवायचं, किंवा एक काउंटर चालू राहणं गरजेचं असतं. बरोबर. हळूहळू त्याचा रंग बदलतोय. ते एकदम असं जे आता पिवळं पिवळं होतं ते आता हळूहळू ते पांढऱ्याकडे व्हायला लागलंय, त्याचा रंग बदलायला लागलाय. आणि मग हे जे पाणी असतं हे पाणी काढून टाकायचं असतं. हे जे पाणी आहे हे आपण पूर्ण काढून टाकायचं असतं. आणि मग हे जे काढलेलं पाणी असतं त्याचं आपण काय करू शकतो? ते टाकून द्यायचं. ते इतर कशासाठी आपण वापरू शकत नाही ना. आपण बघू शकताय जसं जसं ती फेऱ्या पूर्ण होत आहेत तसं तसं त्या तुपाचं टेक्स्चर जे आहे ते बदलायला लागलंय. आपण क्रीमीनेस असं म्हणतो ना, तसा तो त्याला अधिक यायला लागलाय. आणि ते पाणी जे आहे ते वेगळं व्हायला लागलंय आणि तुपाचा रंग बदलत चाललेला आहे. असं हे 100 वेळा करायचं असतं. सो हे काउंटर लावून 100 झाल्या फेऱ्या की आपण आता त्यातलं पाणी काढून टाकायचं. आता हे 100 वेळा झालंय, तर आता ह्यातलं पाणी आपण काढून टाकणार आहोत. आणि मग पुन्हा पाणी घेऊन त्याच्यात पुन्हा ते 100 वेळा फिरवायचं. असं तुम्हाला 100 वेळा करायचंय, हे लक्षात ठेवा. 100 हा आकडा खूप महत्वाचा आहे.
थांबा, आता आपण ह्यातलं पाणी काढूया. हो. सो जे पाणी असतं ते दुसऱ्या पात्रात आपण हे काढून टाकायचं असतं. दिसतंय का त्याच्यात? इथे दिसतंय ना त्याच्यात? वरचा पण कॅमेरा आहे. हे आपण फक्त तूप मिक्स करतोय. याच्यामध्ये आपण अधिक काही आणखीन वेगळं काही याच्यामध्ये ऍड करू शकतो का हे करताना, की ज्याचा आणखीन आपल्याला काही फायदा जास्त होईल? ओके. सो आता ह्याच्यात आपण जसं म्हणतो की शतधौत घृत हा शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेला जो काही पाठ आहे तो तर सेम राहतो, पण आता हे पाणी बनवताना आपण हे सोन्याचं पाणी वापरू शकतो. अच्छा. म्हणजे त्याने अजून छान ग्लो यायला स्किनला, त्याने त्याला मदत होऊ शकते. म्हणजे तुम्हाला सोन्यासारखी त्वचा जर हवी असेल तर त्याच्यात सोन्याचं पाणी वापरायचं, हे लक्षात ठेवा. खरंच, कारण काय सोनं धातू आपण बघतो तर तो कधी काळा नाही होत, त्याच्यावर कधी काळे डाग पडत नाही, तो नेहमी त्याची लखलखत असतो. सो तसा ग्लो मिळण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये हे जे पाणी वापरतोय त्याच्या जागी आपण सोन्याचं पाणी वापरू शकतो. पण आता प्रश्न पडला असेल की नेमकं सोन्याचं पाणी म्हणजे काय करायचं? तर तेही सोन्याचं जे वळं असतं ना ते एकतर आपण रात्रभर पाण्यात घालून भिजत ठेवायचं किंवा ते पाण्यात उकळून आपण त्याचं पाणी तयार करू शकतो, पण ते थंड झालं पाहिजे, कारण की ते उष्ण असताना किंवा गरम असताना आपण त्याचा वापर नाही करू शकत. पण ते जोपर्यंत थंड होत नाही ते न वापरता त्याच्यानंतर आपण त्याचा वापर करू शकतो. आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये केशर घालू शकतो किंवा चंदन घालू शकतो, की ज्याने पिगमेंटेशन कमी व्हायला सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि मला वाटतं चंदनामुळे थंडावा आणखीन जास्त, दाह कमी व्हायला, म्हणजे जो पित्ताचा दाह होत असतो ना तो कमी व्हायला सुद्धा आपल्याला त्याने मदत होत असते. आणि मला वाटतं सोरायसिस आणि या सगळ्यासाठी पण याचा चंदन फार उपयोग होतो. आता माझी एक पेशंट होती, पिगमेंटेशन साठी ती माझ्याकडे आलेली होती. तिच्या चेहऱ्यावर खूप पिगमेंट होतं. म्हणजे कसं असतं, पिगमेंटेशन हे नॉर्मली स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी नंतर, प्रेग्नन्सी दरम्यान किंवा मेनोपॉज ह्या काळात जास्त प्रमाणात दिसून येत असतं. सो ते चेहऱ्यावर आल्यावर ती म्हणाली की मॅडम हे खूप जास्त प्रमाणात आलंय, हे काय करायचं? तर ते नॉर्मली ना बटरफ्लाय मार्क्स मध्ये चेहऱ्यावर येतं, म्हणजे दोन्ही साईडनी असं आणि असं दोन्ही साईडनी येत असतं. सो अशा वेळेस मी तिला आपली ट्रीटमेंट, म्हणजे सांगण्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे की पोटातून औषध घेणंही तेव्हा तितकंच महत्वाचं असतं पिगमेंटेशनसाठी. सो तिला मी पिगमेंटेशनसाठी पोटातून ट्रीटमेंट लिहून दिली, तसंच शतधौत घृत दिलं, त्याबरोबर तिला अनेक लेप चिकित्सा असते आपली तीही तिला लिहून दिली. आणि एका महिन्यानंतर ती मला दाखवायला आली. ती म्हणाली की मॅडम माझं पिगमेंटेशन बऱ्यापैकी कमी झालं. म्हणजे तिचा जो चेहऱ्यावर डार्कनेस दिसत होता किंवा तो जो प्रॉब्लेम होता तो तिचा बऱ्यापैकी कमी झाला. त्याच्यानंतर तिला खूप बरं वाटलं आणि ती मला म्हणाली की मॅडम खरंच धन्यवाद, कारण मला असं वाटलेलं हे कधीच जाणार नाहीये, पिगमेंटेशन म्हणजे कधीच जाणार नाही. पण तिला मी समजून सांगितलं जसे तुझे हॉर्मोन्स बदलतील त्याप्रमाणे त्याच्यात फरक दिसतो आणि त्याचप्रमाणे त्याची जी शेड असते ती हळूहळू लाईट होत जाते आणि तुमचा जो स्किन टोन आहे त्याला ती मॅच झाली पाहिजे. 1% जरी पिगमेंटेशन राहिलं तरी ते कळलं नाही पाहिजे की आपल्या चेहऱ्यावर पिगमेंट आहे. सो अशा प्रकारे आपण हे शतधौत घृत मध्ये ज्याप्रमाणे तुम्ही चंदन म्हणालात किंवा केशर म्हणालात, हे सगळं वापरून आपण त्याचा उपयोग करतो. आता हे ज्यावेळेस पूर्ण तयार होतं, 100 वेळा म्हणजे 10,000 वेळा ते मंथन केल्यानंतर ज्यावेळेस ते तयार होतं ते तसंच्या तसं आपण लावू शकतो. आणि ते किती काळ ते तसं राहतं? म्हणजे सो ह्याने जे मॉइश्चर आहे आपल्या स्किनला मिळणारी, जी त्वचा छान स्मूथ राहिली पाहिजे याच्यासाठी आपण रात्री झोपताना ते लावू शकतो. आणि अगदी विंटर्स मध्ये थंडी पडल्यावर ड्राय स्किनचा त्रास होत असेल किंवा हात कोरडे पडत असतील, पायाला भेगा पडत असतील, जखमा असतील, तर त्याच्यावर सुद्धा हे वापरता येतं. सो त्याच्यावरही हे मलम म्हणून आपण लावू शकतो. सो रात्री झोपताना लावलेलं अगदी 7 ते 8 तासापर्यंत आपल्याला त्याने छान मॉइश्चर राहतं, म्हणजे आपली त्वचा तोपर्यंत तेवढी स्मूथ राहते. आता हे जे तयार होईल आपलं शतधौत घृत, तर ह्याचं एक्सपायरी डेट साधारण काय असते? कारण कसं आहे, आता आपण हे पाणी वापरून तयार करतोय, तर हे किती काळ टिकू शकतं? ओके. सो नॉर्मली शतधौत घृत हे 2 ते 3 महिने टिकू शकतो.
बरं. त्याच्यात पाणी वापरलेलं असल्यामुळे त्यामुळे त्याचा हे एवढंच ते टिकू शकतं. 2 ते 3 महिन्यामध्ये ते आपण आपल्या चेहऱ्याला अगदी न चुकता रोज रात्री झोपताना त्याचा वापर आपण करू शकतो. म्हणजे तुम्ही जर हे घरी तयार करणार असाल तर हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा की ते तेवढंच तयार करा की जे तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये वापरून ते संपेल. तुम्ही जर असं म्हणाल की मी एकदाच खूप जास्त करून ठेवेन तर ते तेवढं टिकणार नाही. ते फक्त 2 ते 3 महिनेच ते राहू शकतं. त्याच्यामुळे तेवढ्याच प्रमाणात ते तुम्हाला तयार करावं लागेल जर तुम्ही घरी केलं. बनवला असेल. आता आपण ह्याच्यात थोडंसं केशर पण आपण ह्याच्यात ऍड करूयात. आता हे केशर किती प्रमाणात घालायचं असतं? केशर ना थोडं उष्ण आहे, त्यामुळे आपण थोड्याफार प्रमाणात ते ऍड केलं तर काही हरकत नाही. थोडंसं आपण त्याच्यात केशर ऍड करूयात. याचबरोबर आपण गुलाबाच्या पाकळ्या वापरू शकतो त्याच्यामध्ये. अच्छा. चंदन वापरू शकतो. मंजिष्ठा, वाळा ह्या वनौषधींच्या द्रव्यांचा सुद्धा आपण त्याच्यात वापर करू शकतो. सो हे थोड्याफार प्रमाणातच आपण त्याच्यामध्ये केशर घालायचं आहे. केशराचा थोडा रंग सुद्धा त्याच्यामध्ये उतरू शकतो. केशर घातल्याने काय वेगळा फायदा होतो? सो केशर हे पित्तशामक आहे, त्याचबरोबर ते वर्ण्य आहे, म्हणजे त्वचेचा रंग सुधारणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला चांगला ग्लो मिळण्यासाठी सुद्धा केशर मदत करत असतं. आणि हे त्वचा आहे, म्हणजे त्वचा शुद्ध करणार आहे, त्यामुळे आपण त्याचा वापर करू शकतो. बरोबर. थोडं आपण आता परत पाणी घालूया. असं हे 100 वेळा, म्हणजे एकदा झालं की परत त्याच्यात पाणी घालायचं आणि मग त्याला परत स्वच्छ धुवायचं, त्याचं मंथन करायचं. कुठलीही गोष्ट ही साधी सोपी नसते, त्याच्या मागे खूप कष्ट असतात. हे तुम्ही आता बघू शकताय. म्हणजे शतधौत घृत हे म्हणायला जेवढं सोपं आहे तेवढं हे करायला तेवढं कठीण आहे असं आता मला वाटायला लागलंय. नाही, पण ह्याचे गुणधर्म इतके सुंदर आहेत ना, त्यामुळे ते कष्ट घेणं पण खरंच म्हणजे नक्कीच. काहीतरी हवं असेल तर ते करण्यासाठी आपल्याला काहीतरी काय म्हणतात गमवावं तर लागतं ना, त्याच्यामुळे एवढे कष्ट तर घ्यावेच लागणार आपल्याला. हो, पण ज्यांना जमत नाही किंवा जे कामात बिझी असतात त्यांच्यासाठी आपलं शतधौत घृत शुद्ध पद्धतीने बनवलेलं मी आता त्याच प्रश्नाकडे येणार होते की तुम्ही हे इतकं छान तयार करताय, म्हणजे तुमच्याकडे हे नक्कीच उपलब्ध असणार तुमच्या क्लिनिकला. हो. हा, सो आपल्याकडे शतधौत घृत हे शुद्ध पद्धतीने मंत्रोच्चार करून तयार केलेलं, सात्विक पद्धतीने तयार केलेलं उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांना हे घेण्याची इच्छा असेल ते आपल्याशी संपर्क साधू शकतात. नक्कीच. म्हणजे हे तुम्ही जे बघताय अशा पद्धतीने ते तयार केलेलं शतधौत घृत हे जर तुम्हाला हवं असेल तर तुमच्या स्क्रीनवरती एक नंबर असेल, त्या नंबरवरती तुम्ही जरूर संपर्क करा आणि हे जरूर घ्या, कारण याचे खूप फायदे आहेत. म्हणजे मला असं वाटलं होतं की फक्त स्किन कोरडी असेल तर त्याच्यावरती आपण लावू शकतो आणि तसं क्रीम म्हणून त्याचा वापर आहे, पण त्याच्या पलीकडे याचे खूप जास्त वापर आहेत. हे आता डॉक्टर रुचा यांच्याशी बोलल्यानंतर मला कळलं. आणि आपल्या वेबसाईटवर सुद्धा हे अवेलेबल आहे. डॉक्टर रुचा स्तन्वी हर्बल्स ही जी आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर सुद्धा ते उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांना हवंय ते घरपोच सुद्धा मागवू शकतात. नक्कीच. अशा पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेलं हे औषधच म्हणू आपण त्याला, कारण त्याचे इतके गुणधर्म आहेत की इतकं ते औषधी आहे की त्याचा उपयोग आपण पुरेपूर केला पाहिजे, वापर पुरेपूर केला पाहिजे. कारण कुठलेही त्याच्यामध्ये हार्मफुल कंटेंट नाहीयेत. एकदम प्युअर तुपापासनं बनवलेलं हे इतकं छान सुंदर शतधौत घृत आहे, तर ते जरूर आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही बघू शकता इथे हे जे मंथन सुरू आहे, असं म्हणजे एकदा पाणी काढल्यानंतर पुन्हा ते 100 वेळा फिरवायचं, पुन्हा पाणी काढायचं, पुन्हा 100 वेळा, असं तुम्हाला 100 वेळा करायचंय. आणि ज्या वेळेस तुम्ही हे 100 वेळा करून पूर्ण कराल त्यावेळेस जे शतधौत घृत तयार होईल ते अगदी पांढरं शुभ्र, अगदी आपण बाजारातलं क्रीम जसं आणून चेहऱ्याला लावतो त्या पद्धतीचं ते दिसतं. आत्ता केशर घातल्यामुळे त्या पाण्याचा रंग तुम्हाला केशरी दिसत असेल आणि ज्या वेळेस हे शतधौत घृत तयार होतं पूर्ण त्यावेळेस ते कसं दिसतं ते मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा, हे अशा पद्धतीने
हे शतधौत घृत तयार होतं. अक्षरशः इतकं सॉफ्ट आहे हे, म्हणजे जसं आपण क्रीम लावतो चेहऱ्याला आपल्याला सॉफ्टनेस येण्यासाठी, तर तसं हे क्रीम आहे आणि इतकं सुंदर आहे शतधौत घृत. सो डॉक्टर रुचा यांच्याकडनं हे नक्कीच मी घेणार आहे, कारण मला आता इच्छा होती हे चेहऱ्याला लावायची, त्याच्यामुळे मी थोडंसं लावून बघणार आहे. इतका सॉफ्टनेस आहे याच्यामध्ये आणि ते लावल्यानंतर स्किन इतकी सॉफ्ट होणार आहे की तुमचा ड्रायनेस पूर्ण स्किनमधला निघून जाणार आहे. आणि जसं डॉक्टर रुचा यांनी सांगितलं की तुम्हाला सोरायसिस असेल किंवा इथले कुठलेही स्किन डिसीज असतील तर त्याच्यासाठी हे अत्यंत उत्तम औषध आहे. लहान मुलांसाठी सुद्धा याचा खूप चांगला वापर होऊ शकतो. पण कधीही ना कुठलंही औषध म्हटलं ना की ते वैद्यांच्या सल्ल्यानीच घ्यायला पाहिजे. आपण स्वतःहून न करता ते कधीही आपण आपल्या जवळच्या वैद्यांकडनं किंवा त्याला विचारूनच ते घेणं ही तितकंच महत्वाचं असतं. कुठलाही आजार म्हटलं की ते वैद्याच्या खात्रीनिशी घेणंच खूप गरजेचं असतं. अगदी अगदी. म्हणजे जरी ते सगळ्या डिसीजवरती चालत असलं तरी सुद्धा डॉक्टर रुचा यांनी सांगितलं तसं त्यांच्या सल्ल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण हे, कारण शेवटी त्याचं प्रमाण असतं, ते किती लावलं गेलं पाहिजे, कधी लावलं गेलं पाहिजे. जसं आता सांगितलं की रात्री झोपताना जर हे लावलं तर ते 7-8 तास ते तुमच्या चेहऱ्यावरती राहतं आणि त्याचे जे रिझल्ट आहेत ते तुम्हाला नंतर बघायला मिळतात. कारण शेवटी आपण ते लावून बाहेर जाणार त्या पोल्युशनमध्ये, तर त्याचाही मला वाटतं. आणि रात्री लावलं की आपण त्याला थोडा मसाज सुद्धा करू शकतो वर्तुळाकार पद्धतीत. म्हणजे आपण आता जसं फिरवतोय त्याच पद्धतीने आपण चेहऱ्यावर पण त्याचा मसाज करू शकतो. म्हणजे या रोटेशन मध्ये ते नाही, पण डोळ्याच्या खालीच लावायचं. खाली लावायचं. कुठली गोष्ट क्रीम असू दे किंवा काही इथे खाली लावायचं. अंडर आईज लावायचं आहे. डोळ्याच्या वर लावलं की डोळे चुरचुरू शकतात, डोळ्यातनं पाणी येऊ शकतं. बरोबर. त्यामुळे ते जे आहे ते नेहमी डोळ्याच्या खालीच लावायचं. डोळ्याच्या खाली तुम्हाला हे लावायचं आहे. डोळ्यांना ते लागलं नाही पाहिजे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सो अशा पद्धतीने आता हे 100 वेळा आपलं झालेलं आहे. आता त्यातलं जे पाणी आहे ते आपण काढून टाकायचं. हो. आता तू बघू शकतेस की आपण जसं हे रोटेशन्स कम्प्लीट करतोय तसं हे तूप आधी केवढंच होतं आणि ह्या तुपापासून आता केवढं हे शतधौत घृत तयार होत आहे. म्हणजे ह्याची कन्सिस्टन्सी तू बघितली तर एखाद्या क्रीम प्रमाणे तयार व्हायला लागली आहे. पण अजूनही आपल्याला भरपूर फेऱ्या पूर्ण करायच्या आहेत, त्यामुळे नक्कीच त्याला थोडा वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे हे आम्ही करत राहू. पण तुम्ही मात्र नक्की डॉक्टर रुचा यांच्याकडचं हे शतधौत घृत नक्कीच एकदा ट्राय करा. त्यांच्या वेबसाईटवरती त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे उपलब्ध आहे. स्क्रीनवर तुमचा नंबर दिसत असेल त्यावरही तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला या बाबतीत अधिक काही माहिती हवी असेल, आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही त्यांना विचारू शकता आणि याचा नक्कीच तुम्ही उपयोग करून घ्या. कारण आयुर्वेदाला म्हणतात ना पर्याय नसतो. कारण शेवटी आपण कितीही बाकीच्या औषधं घेतल्या, कितीही बाकीचे काही प्रोडक्ट्स वापरले तरी शेवटी जे प्युअर आपलं आहे आयुर्वेद, जे आपल्याला आयुर्वेदाने जे देऊन ठेवलेलं आहे ते खूप मोठं आहे. मला वाटतं शतधौत घृत हा त्यातलाच एक खूप महत्त्वाचा भाग आहे. तर डॉक्टर रुचा, तुमच्याकडनं खरंच असे वेगवेगळे जे उपचार आहेत, आयुर्वेदिक पार्ट आहेत हे जाणून घ्यायला आवडतील मला. कारण हा खूप वेगळा प्रकार, मी ज्यावेळेस त्यांचं रील बघितलं होतं आणि जवळपास 4 मिलियन व्ह्यूज त्याला झालेले होते आणि मी म्हटलं की आणि मला सांगायला खूप आवडेल की त्याच्यानंतर अनेक जणांनी आपल्याकडनं शतधौत घृत वापरलं. अनेक जणांनी आम्हाला रिव्ह्यू सुद्धा दिले की मॅडम हे खरंच खूप छान तयार झालेलं आहे आणि आमची स्किन आता छान एका दिवसातच आम्हाला बरं वाटतंय. आमची ड्रायनेस जो होता स्किनचा तो कमी झालेला आहे. अशा 1000च्या वर आज आपण शतधौत घृत विकलेली आहे. मला असं वाटतं ना, हे डॉक्टरांकडे बघूनच तुम्हाला कळायला हवं की शतधौत घृत याचा उपयोग किती चांगला आहे. कारण त्यांची स्किन, मी जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूला बसते तर मला असा कॉम्प्लेक्स येतो की इतकी सुंदर नितळ स्किन आहे त्यांची, तेवढीच सुंदर आहे असं काहीच नाही. पण मी शतधौत घृत अजून वापरलेलं नाही. जरूर आजपासून नक्की. पण खरंच त्यांच्याकडे बघून हे कळतं की ह्या सगळ्या आयुर्वेदाचा परिणाम किती चांगला आणि सकारात्मक असतो. कारण ते
चेहऱ्यावरचं तेज, ती चेहऱ्यावरची सकारात्मकता ही आयुर्वेदामुळेच निश्चित त्यांच्याकडे ती आलेली आहे, हे मी खात्रीने सांगू शकते. आणि म्हणूनच तुम्ही जरूर संपर्क करा डॉक्टर रुचा यांना. आणि डॉक्टर रुचा, आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात, त्यावेळेस नक्कीच वेगळा विषय आणि वेगळ्या विषयावरती गप्पा मारूयात, अशी छान चर्चा करूयात. कारण आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात, पण त्या कुठेतरी कोणीतरी विचारणं महत्वाचं असतं. तुम्ही देखील प्रश्न विचारू शकता. तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. त्यांचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती तुम्ही पोहोचवा. थँक्यू. नमस्कार.